हाय तुझा गोपाल काला आज अष्टमीचे रात्रीला जन्मलास मथुरेला यशवदीच्या टाण्याबाला काचा पोळायचो यांच्या कठीणच्या आणि परायचे सगळे लोक नंतर आम्ही आलो याचे कानून वाट्यावर शांताराम करते काचा फोडल्या का पलायचं त्याचं नाव घेतलं की आणि फोडली सगळे जण पळून पळून पलायचो. कोण जिंकतोय आणि कोणता टॉस विन होत आहे? प्रशांत उत्तम मांडवाच्या खाली किंवा टेरेसवर खेळणे दिवस गेले आहेत. चला तर मित्रांनो लवकरात लवकर मैदान खाली करा, लवकरात लवकर पायगडा बॉल मैदानाच्या बाहेर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी वेस्तावकर या यूट्यूब चॅनलवर आणि कपिल रमेश दे या यूट्यूब चॅनलवर. दोन्ही मोबाईलने शूट होत आहे. ब्लॉग मस्त आहे. 25 वर्ष आमच्या ग्रुपला झालेले आहे. सन 2000ला ग्रुपची सुरुवात झालेली. आज 2025 म्हणजे 25 वर्ष आमच्या ग्रुपला झालेलं आहे. बघू शकता तुम्ही.
25th इयर झालेला आहे, सिल्वर जुबली आहे, तर विथ फॅमिली सगळे एन्जॉय करणार आहोत. थँक्यू. एनसी पारी एनसी हायकर वातावरण आहे. आणि विशेष म्हणजे डोंगरी तरुण मंडळाचं यंदाचं वर्ष दहीहंडीचं आणि योगायोगाने या वर्षी पॅगोडा बॉयज यांना 25 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि हा दुग्ध शर्करेचा योग या ठिकाणी आलेला आहे. आणि म्हणून या लोकांनी आजचा सोहळा हा 3 मे सगळ्यांच्या आठवणीत राहील. आजचा सोहळा त्या लोकांनी इथे साजरा करण्याचं ठरवलेलं आहे. सर्व मंडळातील डोंगरी तरुण सर्व मान्यवर गावातील तमाम जे लोक पॅगोडा बॉयशी संबंधित आहेत सगळ्यांना संबंधित लोकांना इथे आमंत्रित केलेलं आहे. अतिशय सुरेख वातावरणामध्ये आजचा सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. आणि या छोट्याशा काही मॅचेस वगैरे ठेवलेल्या आहेत त्या गोड आठवणी आपल्याला करून देणार आहेत. पॅगोडा बॉयजच्या बद्दल आपण भरपूर बोलू. तत्पूर्वी मी विनंती करीन डोंगरी तरुणाचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रशांत चंद्रकांत चिखले याने आजच्या या सोहळ्याचं उद्घाटन करायचंय. विनंती करीन की फीट कापून आपण या सोहळ्याला सुरुवात करूया. सन्माननीय डोंगरी तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रशांत चंद्रकांत चिखले फीट कापून पॅगोडा बॉयजच्या आजच्या कार्यक्रमाला सोहळ्याला उद्घाटन करतात. सर्वांचं स्वागत आहे. पॅगोडा बॉयजच्या वतीने सर्वांचं स्वागत आहे. सन्माननीय डोंगरी तरुण
आपल्या लेडीज सगळ्या जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या उद्घाटन सोहळ्याचे साक्षीदार बनूया. सन्माननीय विजय भांजे यांच्या शुभ हस्ते हा सोहळ्याचं उद्घाटन पार पडते आहे. पण ही सगळी मुलं आमच्या क्षेत्रामध्ये जय वित्ताळ, जय शिवशंकर अशा इथे जमलेल्या दिग्गजांना क्रिकेट खास करून बॉक्स क्रिकेट जेवढं नाही. तसेच सन्माननीय शेवकर कोळी समाजाचे विद्यमान सन्माननीय अतिथी जितेंद्र, तसेच आज आमच्या उपस्थित राजेश चांदी यांना सन्मानित करतील. सिद्धार्थ भांजी सन्मानित करतील. धनराज देव, अंकित चिखले यांनी सन्मानित करतात. अंकित चिखले, तसेच केसरी भांजी, नंदकुमार पेडे यांच्यातील जितेश वाघमारे, अशोक वाघमारे यांनी सन्मानित करतात. पुन्हा एकदा सगळ्यांसाठी हार्दिक कारण का त्या लोकांनी एकत्र कसं आणावं, नियोजन आयोजन कसं करावं ते एकदम परफेक्ट त्यांचं झालेलं आहे. रौप्यमय ग्रुपची एकी ग्रुप आहे, अशीच एकी ठेवा आणि तुमच्या ग्रुपचं नाव चालवा. तसेच मला थोडंसं बोलायचं म्हणजे थोडे पलीकडे जातो मी पण डोंगरी गल्लीचे बरेचसे अंडरम गेम बघितलेले आहेत. मांडवाचे ग्राउंडवर उपस्थित महिला पुरुषांचे ते स्वागत करतो आणि त्यांना अभिनंदन करतो. मगाशी आपण जी रॅली काढली पॅगोडा बॉयजच्या वतीनं, खरोखर एक म्हणजे डोळ्यात स्मरणासारखे झालेले आहे. म्हणजे काय थिंकिंग ठेवली आणि त्या लोकांचे क्रिकेटर असो, क्रिकेट प्रेमी, परत ते काय ते कलाकार आहेत, अजून काय धंदेवाईक सगळे, पण त्याने जे केवळ तुम्हाला खरं बोलून तुमच्या या कार्यक्रमाने तुमची शुभेच्छा देतो. एवढंच बोलून तुर्तास थांबतो. जय जय महाराष्ट्र. आधी उभे राहा तुम्ही. मुंबई इंडियन्स प्रशांत चिखले, चेन्नई सुपर किंग आकाश वाघमारे, पंजाब किंग्स उत्तम चांदी, कोलकाता नाईट्स जयराज खटाल. आमची जय वेताल म्हणून टीम होती, आम्ही सर्व खेळायचो. मी फक्त पहिली ओव्हर आणि तिसरी ओव्हरच टाकायचो, कारण का मला बॅट धरायला अलाउडच नव्हतं. कारण का मला अंडरआर्मची बॅटिंगला कधीच दिली, कारण का हे पुढचे करायचे. जेव्हा बाय चान्स किंवा आली तर एक बॉलसाठी मी बॅटिंग करायचो, जेणेकरून मी बॉलिंगच टाकायचो. सर्व काही पुढचे दोघे तिघे आकाश, जयराज, संग्राम हेच. आणि एक आवर्जून नाव घेईन मी प्रीतम कठीणचं, मगाशी राहून गेलं. प्रीतमला पेले बोलायचे, कारण काय जो आम्ही मॅच घ्यायचो ना त्याच्यामध्ये काहीतरी रक्कम 10,000 रुपये 20-20 रुपये पहिला तो म्हणजे मॅच कशी लावायची अशी. पण त्या प्रीतमची आज पेलेची भरपूर आठवण येते, कारण का तो पुढच्या पुढे स्टंप बीम बॅट बीट घेऊन यायचा. खरं करत प्रीतमचं पण मी थोडं कौतुक करेन. अशा टायमाला सर्व जुने जाणते प्लेयर इकडे जगदीश शेंडे आहे, अरुण शेंडे पण आम्ही त्यांच्यावर खेळलेलो. अरुण शेंडे एक बॉलवरच मांडायचा, वाईट नाही हे नाही भरपूर, पण आम्ही त्याला समजावून घ्यायचो. जगदीश पण चांगली बॉलिंग टाकायचा अंडरआर्मला. कधी जोर भरला, कधी जोर वाटतो आणि थोडं थोडं दिसतंय लगेच झामटी लागली. खरोखरच मजा यायची जुनी आठवणी काढून. पहिला खेळायचो मोरेश्वरन डोंगरी करायची, आम्ही काचा पोळायचो यांच्या कठीणच्या आणि परा येते सगळे लोक. नंतर आम्ही आलो याचे गाणुट्या वाट्यावर, शांताराम करते काचा फोडल्या का पलायचं, त्याचं नाव घेतलं का आणि फोडली आम्ही फोडली, सगळे जण पळून पळून पलायचो. थँक्यू.
ह्या सगळ्या गोड आठवणी. थँक्यू आकाश. जयराज, तुझ्या काय आठवणी आहेत त्या काळातल्या? माझ्या आठवणी म्हणजे सर्व जण जमलेले आहेत त्याच्यामध्ये. सगळे जगदीश शेंडे, मनोज एरंगले सगळे बंदरावर म्हणजे खेळ म्हणजे कसा पण काय पण करून तिकडे जायचं. आणि त्याच्यानंतर मग आमचं जयवेताल आलं. जयवेतालमध्ये प्रशांतने आम्हाला सांगितलं एक जेमतेम 2 ना 3 विकेट आमचे असायचे पण आम्ही मॅच जिंकायचो. त्यावेळेस म्हणजे नाईट किंग म्हणून एक नावाजलेली टीम होती. त्यांच्याबरोबर आमचं टफ फाईट असायचं आणि आपली पोरं म्हणजे एवढी असायची का त्यामध्ये सगळं म्हणजे गुंतून जायचं. घाबराय म्हणजे हेच नाही, जी मॅच जिंकायलाच पाहिजे या पद्धतीने सगळं खेळायचे. बंदरावर आम्ही खेळायचो तेव्हा बेस्ट फिल्डर म्हणून मी त्यांचं नाव घेईन विद्याधर चिखले. म्हणजे तो किती पण ऑफ साईडला मारा पण तो बॉल अडवणार. तो एक बेस्ट फिल्डर म्हणून त्याचा होता. बस एवढंच काय मी बोलत नाही जास्त. थँक्यू जयराज. खूप छान. खूप आज मैदान गाजवतो. काय वाटतं तुला? काय माझा मुलगा म्हणून अभिमान वाटते असं काय मला सगळे आता विचारावं लागले पहिला म्हणजे असं म्हणजे काय मी आमच्या टीममध्ये मी विकेटी होती जास्त असं जास्त विकेटीच राहतो अंडरमध्येच मी विकेटी होतो असं. चला ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच सगळ्या चारही कॅप्टन्स प्रशांत, आकाश, उत्तम, जयराज पैकी कोणाला तुम्ही आव्हान द्यायचं आहे? कुठल्या टीमला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे तुमच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी? चॅलेंज दिल्यानंतर जी टीम तुला आता ती साधी भाषा घोडा लावणे ती जी चॅलेंज देतील ते तुम्हाला स्वीकारायचं आहे. चॅलेंज देतो किंग 11 पंजाबला. उत्तम चांदे. चल मग उत्तम चॅलेंज स्वीकारलंय मग तू तुझ्या पद्धतीने काय किती चॅलेंज लावतोस? फ्री नाही काहीतरी पाहिजे चॅलेंज. लावणार आम्ही ते लावणारच आहोत पण ते आता आमच्या सगळे टीमला जमा करेन तेव्हाच मी सांगितलं. ओके चल ठीक आहे चला म्हणजे आहे चला जोरदार टाळ्या चारही टीमसाठी. आणि पहिल्या मॅच साठी आपण तयारी करूया. आणि या पहिल्या मॅच टॉसअप करतील सन्माननीय मनोहर चांदी. प्लीज वेलकम. डोंगरेगल्ली स्पोर्ट्स क्लब डोंगरेगल्ली आणि पंजाब किंग्स जोरदार सामना या ठिकाणी. सन्माननीय कोण जिंकतोय आणि कोणता टॉस विन होत आहे? प्रशांत, उत्तम. उत्तम चांदी. पंजाब किंग्स विन झालेले आहेत. प्रशांतने चॅलेंज दिलेलं आहे पंजाब किंग्स यांना. मुंबई इंडियन्स प्रशांत चिखले कॅप्टन, दीपक चांदी. मुंबई इंडियन्स प्लेयर प्रशांत चिखले, दीपक चांदी, सत्यम चांदी, नवीन देव, नितीन कठीण, विवेक खटान, जगदीश शेंडे, वासुदेव भांजी, जितेंद्र कठीण, भगवान तावडे, योगेंद्र कठीण इंडियन्स टीम. त्यानंतर पंजाब इंडियन्स उत्तम चांदी कॅप्टन, वैभव कठीण, समर चिखले, संदीप चांदी, मिलाप जांगले, किशोर कठीण, उपेश जांगले, राजेश देव, केदार पेदे, सचिन चिंचय, आदेश. क्रीजवरची पट्टी आखलेली आहे. टप्पा बॉल तो नियमानुसार असेल. तर मित्रांनो प्रशांत चिखले कॅप्टन, दीपक चांदी, सत्यम चांदी, नवीन देव, नितीन कठीण, विवेक खटान, जगदीश शेंडे, वासुदेव भांजी, जितेंद्र कठीण, भगवान तावडे, योगेंद्र कठीण असे 11 खेळाडू मुंबई इंडियन्स. त्यानंतर पंजाब किंग्स 11 उत्तम चांदी, वैभव कठीण, समर चिखले, संदीप चांदी, मिलाप जांगले, किशोर कठीण, उपेश जांगले, राजेश देव, केदार पेदे, सचिन चिंचय, आदेश कठीण. आणि यानंतर दुसरा सामना असेल चेन्नई सुपर कनेक्शन आहे. चला लवकर मांडवाच्या खाली किंवा टेरेसवर खेळणे दिवस गेले आहेत. चला तर मित्रांनो लवकर मैदान खाली करा. लवकर पॅगडा बॉयज मैदानाच्या बाहेर. सोडती धाव म्हणावी लागेल. 1 धाव संघा. चांगला निर्धाव चेंडू सुंदर
चांगला असा निर्धाव चेंडू उत्तम चांदी यांचा. चांगलाचा फटका तसंच चांगलं क्षेत्ररक्षण संदीप चांदी यांचं. आणि 22 चांदी. नवीन देव यांचं चांगलाच क्षेत्ररक्षण तसा चांगलासा थ्रो. एक सिक्सर लागत आहे. आणि हा षटकार. चांगली अशी फलंदाजी उत्तम चांदी यांची. 6 धाव्यांनी पाहूया. चांगला असा फटका आपण चांगला असा क्षेत्ररक्षण दीपक चांदी यांचं. 3 चेंडू शिल्लक. 20 धावा. याचे 2 आउट झालेत आणि 102 रन झाले 10 ओव्हर्स मध्ये. मजा येते आपल्याला. गेला स्ट्रेट सिक्सर. आजूबाजूला गेला जोश येतो इथे खेळताना. लागला आउट नाही डायरेक्ट आउट. सगळे आउट आणि वरती लागला गौतम आहे सगळे राज खटाने यांना जरा स्ट्राईकवर मगाशीच आपण बघितला असेल शेखर चिखले यांनी डाय मारून जो विकेट किपिंग गोलंदाजीत काय करामत आहे. आज स्टेप आडून खेळतो इथे डिफेंडर डोंगरिवली संघाचा डिफेंडर जितेंद्र टपके स्ट्राईकवर जयराज. आणि हे दोघे मनीष आणि प्रवीण एकमेकांसमोर. मनीषांचा पुन्हा एकदा बॅकफुटचा वापर करतो आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण इथे आकाश वाघमारे यांचं. पुन्हा फुटबॉल करण्याने 2 वेळा बीट केलं आणि यावेळी मात्र स्टंपिंग बाद होतो इथे. फुटबॉल क्या बात आहे. आता दुसरा सामना चालू आहे इथे. आकाश वाघमारे कॅप्टन सर, चेन्नई मनीष चांदी, राजेंद्र चांदी, जितेंद्र टपके, उमेश चांदी, विक्रांत चिखले, राजेश वेताळ, शशी कठीण नंदी. राईट आर्म अंडर. शॉर्ट बॉल पहिल्याच बॉलला हिट करण्याचा प्रयत्न आकाश मिस करतो. जयराज खटाल असे सगळे खेळाडू. गुड बॉल चेंडूला झेल घेण्यासाठी पण झेलवर जितेन येत नाही आणि 1 धाव मात्र इथे. सामने शेखर स्ट्राईकवर शेखर राईट हँडेड बॅट्समन. समोर आहे चांदी. क्या बात है. कॅच सॉलिड कॅच. आडलं शेखर सॉलिड कॅच. हे जोरदार या कॅच साठी जबरदस्त मस्त कॅच. फॉलो थ्रू मध्ये घेतलेली कॅच. हे पण चुकून मिळली त्याला असं बोला पाहिजे. सावध नाही. आपण 5,000 जिंकायचे आहेत. आपला विनर टीमचा विजय नाही. 5,000 लावलेले आहेत. आपण विन करायचंय. चल 1 ओव्हर चांदी आलेले आहेत. शशी कठीण आकाशाला बॉल पण तो लपवून टाकी ते त्यांचा स्पिन करते दाखवलं आहे. आणि दरम्यान या ठिकाणी रोहित अरे अच्छी बेहतरीन शॉट. अच्छी फील्डिंग यहाँ पर समर चिखले की अच्छी फील्डिंग. स्ट्राइक पर फंसाने की कोशिश कर रहे और ये अपील जोरदार अपील लेकिन अंपायर ने इस अपील को कोई
गाणं. यानंतर गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स रोहित कास्कर आणि संदीप चिंचे आपली टीमचा तयार ठेवायचं आहे. थोडा बदल करते मॅच मध्ये. मुंबई इंडियन्स प्रशांत चिखले कॅप्टन्स आणि पंजाब किंग्स आपल्या परिवाराला आपल्या सगळ्या बहिणी भगिनी सगळ्या शुभेच्छा देऊन थँक्यू व्हेरी मच. सगळ्या तागडा बाईकच्या महिलांचे सगळ्या तागडा बाईकच्या महिलांचे खूप खूप आभार, धन्यवाद. चला आपण मॅच कडे वळूया.